20व्या शतकाच्या पूर्वार्धात गांधीजी अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशाच्या बाजूने नव्हते. ते स्पृश्य आणि अस्पृश्य सहभोजनाच्या पण विरुद्ध होते. जेथे टिळक गांधीजीसारखे भारतीय नेते मनुस्मृती प्रणीत वर्णव्यवस्थेचे समर्थक होते, त्यांच्या विरोधाला न घाबरता मनुस्मृतीचे दहन करणे म्हणजे समाजद्रोही, धर्मद्रोही, देशद्रोही वगैरे लांछन विरोधकांकडून लावले गेले. परंतु या विरोधाला न घाबरता, न डगमगता या देशातील बहुजनांच्या उद्धारासाठी लढा सतत चालू ठेवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. प्रचार सभांचा धुमाकूळ चालू असताना जातीवादी लोकांकडून त्यांना धमक्यांची पत्रे आली. तुम्हाला गोळी घालून ठार मारू असे म्हणण्यापर्यंत जातीवादी लोकांची मजल गेली. पण या धमक्यांना बाबासाहेब मात्र घाबरले नाहीत. जाहीर परिषदांमध्ये या धमक्यांना त्यांनी उत्तर दिले. ती म्हणाले, मनुष्य जातीला चांगले दिवस यावेत म्हणून मरण पत्कारणे खरे शौर्य आहे. स्वाभिमान शून्य व देशाभिमान शून्य जगणे यासारखी दुसरी निंद्य गोष्ट नाही. 1929 मध्ये जातीवाद्यांना दिलेले हे उत्तर आहे.